सो कॅप्टन मला ना तुमचं आयुष्य सागरातील काही थेंब हे जे पुस्तक आहे त्याच्यात मी बघितलं की खूप रंजक किस्से तुम्ही त्याच्यामध्ये लिहिलेले आहेत. मान्यता दिली. चार्टर आणि मॅनेजरने ताबडतोब सांगितलं, कॅप्टन डू व्हॉट एव्हर इज बेस्ट फॉर द शिप. म्हणजे तुमच्या 40 वर्षांच्या त्या सगळ्या करिअरमधले अनेक प्रसंग आलेले असतील आणि तुम्ही म्हटलं तसं त्यातले काही निवडक थेंब आहेत ते. बोटीवर नॅव्हिगेशनसाठी एकटा ऑफिसर असायचं ब्रिजवर. ब्रिज इज अ प्लेस जिथून आपण बोटीचं कम्प्लीट नॅव्हिगेशन करतो. आणि अजून असं काही म्हणजे आता कॅरेबियनमध्ये वगैरे तुम्ही गेला होतात का, किंवा समुद्री चाचे? बेसिकली मला ते विचारायचं की समुद्री चाचे वगैरे आम्ही असं that was पिक्चरमधनं वगैरे बघतो सगळं. समुद्री चाचे ज्याला पायरेट्स आपण म्हणू, त्याचा जो आम्हाला अनुभव आला, इट वॉज क्वाईट अ हिलेरियस वन. आणि हा एक्सपेरिमेंट नंतर मी स्वतः केलेला आहे की असा तुम्हाला तर ब्लँकेट काढायला किती वेळ लागतो. मी काय फार मोठं करतोय? अजिबात नाही. माझ्या परीने मी प्रयत्न करतोय आणि त्याचा जेव्हा मला लोकांना उपयोग होताना दिसतो, काहीतरी आपण चांगलं करतोय ह्याची एक जाणीव आहे की मला डॉक्टर व्हायचं होतं, मला इंजिनियर व्हायचं होतं किंवा काय वाटेल ते असेल, म्हणून माझ्या मुलाने ते व्हावं. माझी इच्छा त्यांनी पूर्ण करावी. नमस्कार, मी स्वाती. कुतूहल विथ स्वातीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज मी आले मर्चंट नेव्हीच्या एका कॅप्टनला भेटायला. त्यांच्या गप्पांच्या पोतडीमध्ये अनेक रहस्य आहेत. त्यांच्या 43 वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी अनेक वादळं बघितली आहेत, समुद्री चाचे, अगदी त्यांच्यावरती आंतरराष्ट्रीय विलनचा आरोप होईल असा सुद्धा प्रसंग त्यांच्या आयुष्यात येऊन गेलाय. अशा अनेक गोष्टी आपण त्यांच्याकडनं ऐकणार आहोत आणि खूप मजा येणार आहे. सो आपण भेटूया त्यांना. त्यांचं नाव आहे हेमभूषण कुलकर्णी. कॅप्टन, सो कुतूहल विथ स्वातीमध्ये तुझं खूप खूप स्वागत. थँक्यू. आणि आपल्याला मॅकवर्स आर्ट स्टुडिओ यांच्याकडनं गेस्टसाठी एक गिफ्ट आहे. बर. तर त्यांनी हे डिजिटल पेंटिंग दिलेलं आहे, राईट. फ्रेम स्वरूपामध्ये. ओके, थँक्यू सो मच. आणि प्रेक्षकांना सुद्धा जर असं डिजिटल पेंटिंग हवं असेल तर त्यांच्या साईटवरती जाऊ शकता तुम्ही. आणि 10 ते 15% तुम्हाला सूट आहे त्याच्यामध्ये. तुम्हाला फक्त कुतूहल विथ स्वातीला सबस्क्राईब केल्याचं स्क्रीनशॉट त्यांना पाठवायचं आहे. फार छान पेंटिंग्स आहेत, तुम्ही अवश्य बघा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की त्यांची लिंक मी पाठवलेली असेल. थँक्यू. सो कॅप्टन, मला ना तुमचं आयुष्य सागरातील काही थेंब हे जे पुस्तक आहे त्याच्यात मी बघितलं की खूप रंजक किस्से तुम्ही त्याच्यामध्ये लिहिलेले आहेत. म्हणजे तुमच्या 40 वर्षांच्या त्या सगळ्या करिअरमधले अनेक प्रसंग आलेले असतील आणि तुम्ही म्हटलं तसं त्यातले काही निवडक थेंब आहेत ते. तर त्यातले जे किस्से आहेत ना, अफाट किस्से आहेत, ते मला ऐकायला आवडतील. सर्वात पहिल्यांदा आपण तिथूनच सुरुवात करूया. चालेल. ओके. एखादा पर्टिक्युलर किस्सा जो तुम्हाला खास सुरुवात करायची वाटते? गूढ प्रकाशाचा किस्सा आहे काहीतरी. प्रकाशाबद्दल जे एक होतं ते मला असे अनुभव 3 वेळा आले माझ्या सागरी आयुष्यामध्ये. तर मी एकत्र क्लब केले ह्या कारणासाठी, कारण ते मला कुठे त्याचं कनेक्शन वाटतं आणि त्याचं खरं कनेक्शन काय हे मी स्वतः अजून एक्सप्लेन नाही करू शकत. बरोबर. पण ज्यावेळी मी लोकांना सांगतो त्यावेळेला त्यांचा पहिला प्रश्न असतो, खरंच? हो. कारण होतं कसं की हे तसं आपण त्याची कल्पना नाही करू शकत आणि जे होतं ते खरोखर विलक्षण होतं. झाला प्रकार असा की 1983 सालची गोष्ट असेल, 1982च्या एप्रिल महिन्यामध्ये मी पहिली परीक्षा दिली, प्रोफेशनल परीक्षा दिली. आणि ऑक्टोबरमध्ये त्याचे रिझल्ट लागले. त्यानंतर मला काही थोडेसे कोर्सेस करायला लागले आणि ऑक्टोबर 1982मध्ये मी बोटीवरती सर्टिफाईड ऑफिसर म्हणून पहिल्यांदा जॉईन झालो. त्यावेळच्या रूलप्रमाणे व्हायचं कसं की बोटीवर नॅव्हिगेशनसाठी एकटा ऑफिसर असायचं ब्रिजवर. ब्रिज इज अ प्लेस जिथून आपण बोटीचं कम्प्लीट नॅव्हिगेशन करतो. बोटीची डायरेक्शन वगैरे सगळी ठरवली जाते. आम्ही पॅसिफिकमध्ये होतो. चीनहून कॅनडाकडे चाललो होतो आणि पगार असा होता की मी 8 ते 12 रात्री ही माझी ड्युटीची वेळ ठरली असायची. 8 ते 12 सकाळी, 8 ते 12 रात्री. तर रात्रीचा वॉच होता. मिट्ट काळोख, हिवाळ्याचे दिवस होते, थंडीचे दिवस होते, त्यामुळे काळोख लवकर पडला होता. पॅसिफिकमध्ये तसंच रफ हवा थोडीशी असतेच. सो समुद्रात सगळीकडे असा काळोखच दिसत असेल ना तुम्हाला ऍक्च्युली अवतीभोवती? त्याचं कारण असं असतं की ब्रिजवर टोटली काळोख करतात. त्याच्यामुळे तुमची बाहेरचा जो लाईट असतो छोटासा सुद्धा, तो तुम्हाला पटकन दिसतो. बरोबर. जर का तुमच्या बाजूला खूप जास्त लाईट असेल तुमचे हे सगळे बॅकग्राऊंड लाईट सगळे गायब होतात. घरातनं बाहेर बघताना आपण घरातला लाईट बंद असेल तर स्पष्ट दिसतं बाहेरचं. ॲब्सोल्युटली करेक्ट. तेच प्रिन्सिपल तिकडे पण असतं. सो ब्रिज टोटली अंधारात असतो. त्याची एक चार्ट रूम म्हणून एक छोटीशी जागा असते ज्याच्यामध्ये तुमचे
मॅपिंग जे मॅप्स असतात, चार्ट्स आम्ही त्यांना म्हणतो, ओके. ज्याच्यावरती शिपची पोझिशन वगैरे सगळं करून आपण नॅव्हिगेशन करतो. ही चार्टून थोडी आतल्या बाजूला असते, बाहेरच्या बाजूला आपण तिथून नॅव्हिगेशन. तर व्हायचं कसं, बोटीवरचे सगळे बरेच स्टाफ असतात, त्यातला एक असतो रेडिओ ऑफिसर. ओके. त्यावेळेला असायचा, हल्ली नसतो. अच्छा. तर त्याचं काम असायचं रात्री 8 पर्यंत. मग तो 8 वाजता जायचा लाऊंजमध्ये बाकीच्या समोर बरोबर बसून करायचं काय की तो त्यांच्यावर गप्पा मारायचा, कधी मूवीज बघितल्या वगैरे, आणि 10च्या सुमारास तो ब्रिजवर यायचा. ओके. ब्रिजवर आल्यानंतर आमच्या गप्पा चालायच्या, त्याचा पण टाइमपास व्हायचा, माझा पण टाइमपास व्हायचा. एक कंपनी पण असायची अगदीच एकटं बसण्यापेक्षा. आणि हा प्रकार चालायचा रफली 11:40 पर्यंत रात्रीच्या. 11:40ला मी माझ्या रिलिव्हरला म्हणजे सेकंड ऑफिसरला कॉल द्यायचो की बाबा 12 वाजल्यापासून तुझी ड्युटी आहे, तुला ब्रिजवर यायचं आहे. ते केलं की हा निघून जायचा, गुड नाईट म्हणायचा, निघून जायचा. तो गेला की माझं मग इन्स्ट्रुमेंटचं रिडिंग्स वगैरे घ्यायचं, त्या लॉगबुकमध्ये लिहायचं वगैरे, हे काम चालायचं. रफली त्याला एक 5-7 मिनिटं लागायची. सो हे काम असायचं चार्ट रूममध्ये. ते मी केलं आणि मी ते करून परत नॅव्हिगेशन ब्रिजच्या पुढे आलो. आल्याबरोबर मला समोर रफली एक 3-4 मैलावरती अतिशय ब्राईट असा ऑरेंजिश येलोइश लाईट दिसला. किती वाजले होते तेव्हा? रात्रीचे रफली 11:15च्या नंतरची वेळ आहे. अच्छा. 11:15 ते 11:50च्या मधली वेळ आहे रात्रीची. एवढा ब्राईट प्रकाश मी अजूनपर्यंत पाहिलेला नाहीये. अच्छा. आणि त्या प्रकाशाचं प्रकार असा होता की तो वरती एक मोठा ढग होता, त्यातून ह्या शेपमध्ये तो होता लाईट, वरती कमी खालती पसरलेला. अच्छा. बघितल्यावर पहिलं तर मी घाबरलो आणि इमिडिएट रिॲक्शन अशी होती की आपल्याला जे काय असेल ते त्याला शिप आदळून द्यायची नाहीये. बरोबर. सो ताबडतोब मी शिप ऑटो पायलटवरनं मॅन्युअलमध्ये घेतली आणि शिप वळवायला सुरुवात केली. वळवल्यानंतर बघितलं की ते जे काय होतं ते स्टडी होतं एका ठिकाणी. म्हटलं नाही, हे आपण जरा अति रिॲक्ट करतोय. मी परत ऑटो पायलटवर टाकली, शिपचा कोर्स सेट केला की त्याच्यावर थोडं लांब जावं, आणि ताबडतोब मी सेकंड ऑफिसरला आणि रेडिओ ऑफिसर ह्या दोघांना फोन केले. त्यांना म्हटलं कम टू द ब्रिज ॲज सून ॲज पॉसिबल, इथे काहीतरी स्पेशल दिसतंय, तुम्हाला बघायची गरज आहे. ते येईपर्यंत हा जो लाईट ह्या शंकूच्या शेपमध्ये होता तो खालून कमी होत गेला आणि वरचा भाग तेवढाच राहिला. खालून समुद्रापासून तो कट झाला आणि हळूहळू वरती उचलला गेला. बापरे, म्हणजे टेक ऑफ स्टाईल. आय डोंट नो, समथिंग लाईक दॅट. आणि झालं असं की हे दोघं ब्रिजवर येईपर्यंत त्यांनी फक्त तो ढग पाहिला, ढगाची खालची ऑरेंज किनार पाहिली, त्यांना तो संपूर्ण लाईट दिसलाच नाही. तो एकट्या मीच बघितला होता. बरोबर. अर्थात सगळ्यांना कुतूहल असतं, काय बघितलंस वगैरे वगैरे. तर म्हटलं असं असं सगळं बघितलं मी. अरे, थर्ड ऑफिसरने UFO देखा. UFO. बरोबर आहे. हो. आता कारण आकार पण तसाच आहे ना बेसिकली. हो. आता तो खरंच UFO होता, माझ्याकडे त्याचं उत्तर नाही. ओके. नॉर्थ पॅसिफिकमध्ये UFO दिसल्याच्या घटनांची नोंद कुठेच नाहीये. बरोबर. मग तिथे काय दिसलं आणि का दिसलं? पण मग ते रडार मध्ये वगैरे कुठे असं नाही, काहीच नव्हतं. हे होत नाही. बरं, दुसरी गोष्ट, आता रेडार म्हणूनचा प्रश्न विचारला तर त्यावेळचे रेडार हे फार प्रिमिटिव्ह होते. अच्छा. आताचे रेडार खूप ऍडव्हान्स्ड आहेत. अच्छा. म्हणजे समजा येऊन गेला असेल एखादा UFO, तो कळणारही नाही. नाही, तसं नाही. रेडारचे काय असं एक रेंज असते आणि त्याची रेंज म्हणजे व्हर्टिकल पण रेंज असते आणि हॉरिझॉन्टल पण रेंज असते. हॉरिझॉन्टल रेंज तुम्हाला 12, 15, 18 मैल पर्यंत सगळं क्लिअर मिळतं. हे त्याच्या वरती होतं, त्यामुळे त्या व्हर्टिकल रेंजच्या बाहेर गेलं असतं. त्यामुळे ते रडारवर मिळणं तसं कठीण होतं. अच्छा. अनलाईक आता जसं एअरफोर्स वगैरे ह्यांचे जे रेडार्स असतात ते ऍडव्हान्स असतात, त्यांचं कव्हरेज हे व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल दोन्ही असतं. बरोबर. शिपला त्याची गरज नसते. त्यांना तुम्हाला बेसिकली हॉरिझॉन स्कॅन करायचं असतं आणि होरायझन वरती काय पाहिजे आहे ते मिळालं की झालं. हा एक किस्सा होता. दुसरा होता, हा त्यावेळेला मी सेकंड ऑफिसर होतो आणि ऍक्च्युअली सेकंड ऑफिसर म्हणून माझी शेवटची बोट होती. हा रफली 1986-87च्या आसपास असेल. तो दिवस मला खास आठवतो कारण ती ख्रिसमस ईव्ह आमची रात्री पार्टी झाली होती. रात्री 12 वाजता मी बोटीवर ब्रिजवर गेलो. तिथे गेल्यानंतर आम्ही शिप ही जस्ट अटलांटिकमधनं मेरिटाईममध्ये क्रॉस केलं होतं, जिब्राल्टरच्या स्ट्रेटमधनं. सो लेफ्ट साईडला स्पॅनिश कोस्ट होतं. शिप त्या कोस्ट पासून रफली 12 मैलावर होतं.
आणि रात्री 2च्या सुमारास. पण ह्या वेळेला माझ्याबरोबर एक वॉचमन सुद्धा होता. होता गवाह था एक. हा, कारण त्यावेळेचे रूल बदलले होते. हम्म. ज्या काही गोष्टी इव्हॉल्व्ह होतात, बरोबर. काही गरजांप्रमाणे काही रूल्स नवीन येतात. Right. त्याप्रमाणे माझ्याबरोबर ड्युटी ऑफिसर एकटा नसायला पाहिजे, हम्म. म्हणून त्याच्याबरोबर एक वॉचमन पण होता. सो त्याचं काम असायचं फक्त बाहेर लुकआउट ठेवायचं, बरोबर. कुठे काही शिप दिसत आहेत वगैरे, आणि ड्युटी धोका ऑफिसरला आहे का? इन्फॉर्म करायचं की अशी शिप दिसते. हम्म. आयडिया एकच, ऍक्सिडेंट होऊ नये. राईट. सिम्पल आयडिया. बरोबर. ह्या वेळेला झालं असं की आम्हाला एक जो लाईट दिसला तो होता ग्रीनिश ब्लूइश कलरचा, अच्छा. शिप पासून किनाऱ्यापर्यंत, म्हणजे 12 मैल रुंद. अच्छा. आणि दुसरी मजा म्हणजे शिपचा डावीकडचा भाग त्या लाईटमध्ये होता, उजवीकडचा भाग मिट्ट बापरे. काळोख. आता हे कसं एक्सप्लेन करायचं मला माहिती नाही. पण आम्ही हे सगळ्यांनी पाहिलं, म्हणजे आम्ही बोटीवरच्या दोघांनी पाहिलं असंच नाही, तर त्या एरियामध्ये असलेल्या सगळ्या शिपनी पाहिलं. बरोबर. ताबडतोब VHF वरती सगळ्यांचं कम्युनिकेशन सुरू झालं. अरे क्या हो रहा है, कैसे हो रहा है. फिलिपिनो लोकांचं त्यांच्या भाषेमधनं वगैरे सगळं सुरू झालं. हा एक साधारणतः लाईट आम्ही एक 10-12 मिनिटं तरी बघितला असेल. हा. अतिशय सुदिंग लाईट. पहिला लाईट जसा एकदम प्रखर होता, हा शांत होता लाईट. ओके. म्हणजे मनाला खरोखर शांतता मिळाली त्याने. ओके. आणि एक 12 मिनिटांचा लाईट गायब झाला. अच्छा. त्या लाईटचं मजा अशी की एवढा 12 मैल लांब आणि किनाऱ्यावरच्या बिल्डिंग आम्हाला क्लिअर दिसत होत्या. आता एवढा लाईट आपण इमॅजिनच करू शकत नाही की एवढा बरोबर. 12 मैल रुंद एखादा लाईट असावा. हे आपण बरं, त्याचा सोर्स माहित नाही, कुठून काही कळायचा कुठून मार्ग येतोय लाईट काहीच कल्पना नाही. किंवा तिकडे एखादं सेलिब्रेशन चालू असेल बिल्डिंग्स मधनं आणि तिकडनं काही लाईट सोडला हो, पण असेल. ते लेझर तरी पण बीम्स हे, असतात, तसा प्रकारच नाहीये नव्हता. ना, हा हा. संपूर्ण एरिया त्यांनी कव्हर केली होती. राईट. राईट. एवढा 12 मैलाची एरिया. साधं एक फुटबॉल फील्ड किंवा आता तर क्रिकेट खेळतात, हा. लाईट रात्रीच्या ह्याच्यामध्ये हो. त्यासाठी किती लाईट्स लागतात, बरोबर. right. त्याचा सोर्स आपल्याला दिसतो. हो. इथे तसं काहीच दिसत नाहीये, फक्त सगळी एरिया वेल लिट. सो हे एक्सप्लेनच करता येत कोड आहे नव्हतं. हे. आणि ते पण ख्रिसमसच्या दिवशी. हा. म्हणजे एखादा जर का 25th ख्रिश्चन माणूस असेल तर तो डिसेंबर. म्हणेल की हा आशीर्वाद आहे म्हणून याचा, एक्झॅक्टली तेच जीससचा. झालं. कारण मी विचार करतो की हे काय असेल वगैरे, आणि आमचा जो वॉचकीपर होता तो फिलिपिनो होता, कॅथलिक, आणि त्याचं नो काहीच ते शो नसतं लाईट. येस. आणि त्याचं लगेच हेल मेरी वगैरे ते बोलणं सुरू झालं. म्हटलं हरकत नाही बाबा, तुझ्याकडे हो, तुझी श्रद्धा आहे, मला काही म्हणणं नाहीये, जरूर असावी. आणि मी डोकं खाजवतोय, हे काय असावं. कुठला लाईट आहे हा, बरोबर आहे. तिसरा जो किस्सा होता हा रफली 1999च्या आसपास असेल. हा. ह्या वेळेला मी ऑलरेडी बोटीवर कॅप्टन होतो. हम्म. कंटेनरशिप होती. आम्ही सिंगापूरहून साऊथ आफ्रिकेला चाललो होतो. हम्म. साऊथ आफ्रिकेत डर्बनला चाललो होतो. मॉरिशस जस्ट आदल्या दिवशी क्रॉस केलं होतं. हा. आणि आता त्या एरियामध्ये ट्रॅफिक खूप कमी असतो. हम्म. झालं असं की आता कॅप्टन म्हणून माझं रुटीन काय असायचं की रात्री एक 10:30च्या सुमारास मी ब्रिजवर चक्कर मारायचो. हो. ड्युटी ऑफिसर त्याशी गप्पा मारायच्या, त्याचं काय चाललंय वगैरे सगळं बघायचं. हम्म. एक छोटासा वॉक घ्यायचा ब्रिजच्या, ज्याला आम्ही ब्रिज विंग म्हणतो, हा. की बाहेर हवा कशी आहे वगैरे, त्याचा एक अंदाज येतो आपल्याला. बरोबर. सो ते करायला बाहेर गेलो. सहज म्हणून वरती बघितलं तर मला आकाशात एक 5 वाटाण्याच्या आकाराचे ठिपके दिसले. ओ. अच्छा. आणि मजा म्हणजे हे गोल गोल फिरत होते. अच्छा. स्टेडी विमान असतं तर विमान हे सरळ रेषेत जातं, असतं. हो. गोल फिरत नाही. आणि तारा असता तर स्टेडी असता. करेक्ट, ॲब्सोल्युटली करेक्ट. दुसरा प्रकार असा की जनरली जर का विमान असेल, विमानाचे परत ते फ्लड लाईट्स लावत नाहीत. ते लावतात कधी रनवेवर उतरताना, टेक ऑफ करताना. ओके. एरवी ज्यावेळी तुम्ही आकाशात बघा विमानं दिसतात, तुम्हाला फक्त त्याचे 2 साईडचे लाल आणि हिरवा ते लाईट दिसतात. ते आम्ही साईड लाईट्स म्हणतो. शिपवर सेम असतं, विमानांना पण सेम असतं. आणि विमानांचं एक खासियत, त्यांच्या खालती एक लाल रंगाचा लाईट ब्लिंक करत असतो. बरोबर. असा काहीच प्रकार नव्हता. हे 5 वाटाणे गोल गोल फिरतात. ते पण गोल, म्हणजे खरोखर जे आपण पिक्चर मध्ये बघतो Correct. तशाच स्टाईल मध्ये. करेक्ट. आणि दुसरी मजा, ते जे होते त्यांचा लाईट त्यांच्या मागच्या साईडला होता. अच्छा. जनरली काय असेल तर लाईट आपण म्हणतो गाडी असेल, शिप असेल, विमान, हो. यांचे लाईट पुढे फेस करतात. हा बरोबर. लाईट मागे होता. अच्छा. तर ते बघितलं मी. ताबडतोब मी ड्युटी ऑफिसर आणि जो आमचा खलाशी होता त्याला बोलवलं बाहेर, त्यांना दाखवलं. आणि तर ते पण बघायला लागले. मी दुसरी गोष्ट केली, ब्रिजवरती आलो आणि PS सिस्टमवरनं मी अनाउन्समेंट केली की देर इज समथिंग स्पेशल इन द स्काय, एनीबडी हू इज इंटरेस्टेड प्लीज कम टू द ब्रिज. बरोबर. त्याप्रमाणे बरेच जण आले.
लकीली त्यावेळेला माझ्याबरोबर नेहा माझी बायको आणि धाकटी मुलगी ते होते. त्यांनीही पाहिलंय. त्यांनी पाहिलं. त्याच्यानंतर अजून 2 जण त्यांच्या बायका होत्या बोटीवरती, त्या पण आल्या. ओके. आणि एक 10-12 जणांनी हा सगळा प्रकार बघितला. ऑब्व्हियसली सगळे बघितल्यानंतर आश्चर्य, आनंद हा एक प्रकार होताच. पण हे काय भीती आहे? पण वाटली असेल ना, पण थोडी तरी. आता UFO म्हटल्यावर थोडी भीती पण वाटायला पाहिजे ना खरं तर. मला ऑनेस्टली मला ते नाही आठवत वाटली नाहीये त्यावेळेला. की भीती वाटली की नाही. पण एक कुतूहल आणि आपण काहीतरी वेगळं बघतोय ह्याचा Right. जो आनंद होता सगळ्यांचा होता. आणि मग गप्पा होतात की हे हो. काय असेल, कसं असेल वगैरे. मग ते नाही विमान असेल ऑब्व्हियस पहिला हो. कन्क्लुजन. म्हटलं नाही विमान असेल तर अर्थात हे सरळ दिशेत जायला पाहिजे. हे बरोबर. गोल गोल का फिरतात आणि ते सुद्धा 5. हो. एनिवे ते सगळं बघितलं. UFO सायटिंग्सची त्यांची नोंद हा. ही अंटार्क्टिकाच्या जवळ आहे. अच्छा. पण साऊथ आफ्रिका आणि अंटार्क्टिकाच्या मध्ये त्याची नोंद नाहीये. ओके. मेरिडनमध्ये नोंद नाहीये. आता बऱ्याच गोष्टी नासानी पण डिस्क्लोज केलेल्या आहेत त्यांच्या हो. UFO सायटिंग्स बद्दल. आपण वाचतो हे हो. नेटवरती वगैरे. त्याच्यामध्ये सुद्धा मी परत ते रिफर करायचा प्रयत्न केला. ही एरिया नाही दिलेली कशात. नाही ना, हा. त्या वेळच्या ह्याच्यामध्ये कुठल्याही पेपरमध्ये नाही, वगैरे नाही, पण तुला काही कुठेच वाचायला नाहीये. नाही मिळालं. बरोबर आहे. म्हटल्याप्रमाणे पहिल्या वेळेला बघणार मी एकटा होतो. हो. दुसऱ्या वेळेला आम्ही दोघं होतो शिपवरचे. Right. हा. बाकीचे होतेच. तिसऱ्या वेळेला आम्ही एक 10-12 जण होतो. हो. सो असं नाही की मी एकट्यानेच बघितलं, काहीतरी बरोबर आहे. कहाणी तयार केली आहे. बरोबर. अनुभव सुंदर होता. काय Thrilling. होता आपण सायंटिफिकली एक्सप्लेन करू शकत नाही. माझं त्यातलं ज्ञान नाही. हो, बरोबर. ऑनेस्टली माझा तो विषय नाही. नाही, UFO हे सगळ्या जगासाठीच अजूनही कोडच आहे ना, की खरोखर हो, आहे किंवा हो, नाही आपल्याला कोणाला हो. ठामपणे आपण तरी नाही सांगू सांगू शकत नाही. नासाची गोष्ट वेगळी आपल्याला नाही माहिती. खरंच त्यांच्याकडे डेटा भरपूर आहे. हो, म्हणजे खरं आहे का आणि लपवून ठेवलंय का पासून अनेक गोष्टी आहेत अगदी त्याच्यामध्ये. अगदी. सो आहेत असे मध्येच एक एक छान किस्से आहेत. हा. काही कुतूहलवाले आहेत, काही हम्म. किस्से हे थोडेसे भीतीवाले काही आहेत का किस्से? भीतीवाले किस्से म्हणू तर आय वुड गो वादळांबद्दल. हा हा हा. म्हणजे मी बऱ्याचदा म्हणतो की वादळात एखादी बोट सापडणं हा. म्हणजे त्या बोटीच्या कॅप्टननी बरोबर डिसिजन घेतली नाही. ओ, राईट राईट. त्याला हम्म. जे नॉलेज तो जो शिकलाय अच्छा. त्या ज्ञानाचा वापर करून. हा हा हा. पण हे आपण कुठे अप्लाय करू शकतो जेव्हा तुम्ही भर समुद्रात असता. हा. आमच्या बाबतीत काय झालं, आम्ही पोर्टमध्ये होतो. सो आम्हाला स्कोपच नव्हता कुठे पळायचा. ओके. हा हा हा. ओके. नाही पण म्हणजे आता तू जसं म्हटलं की जर का वादळात सापडलं तर ह्याचा अर्थ त्यांनी म्हणजे असं नाही का होत की अचानक गेलंय जहाज आणि अचानकच वादळ आलं, असं नाही असं नाही होत. हम्म. सी आज मी आजची गोष्ट म्हटली तर आज कम्युनिकेशन एवढं सुंदर झालेलं आहे. तुम्हाला सगळे वेदर रिपोर्ट्स मिळतात. हो. पण आम्ही ते खरे असं, कारण पुष्कळ आता आम्ही तर सगळं हे असं ऐकतो की हवामान खात्याचा अंदाज म्हणजे काय, नेमका पाऊस पडणार म्हटलं की नाही पडणार वगैरे असं. जर का आपण आजच्या हा. परिस्थितीला जर हा, का त्याला रिलेट केलं हा. तर हवामान खात्याचा अंदाज का चुकतोय ह्याला खरं तर हे सुंदर सायन्स आहे. ते हा हा हा. एल निनो हा शब्द सगळ्यांनी ऐकलेला हो. आहे. एल निनो आणि ला निना. हा. आता हे जे हवामानाचा प्रकार आहे हा खरा पॅसिफिक मध्ये चालू होतो. हा. पण तो एवढा पॉवरफुल आहे हम्म. की त्याचा इफेक्ट संपूर्ण साऊथ पॅसिफिक मध्ये होतो आणि तो थेट बे ऑफ बेंगॉल अरेबियन सी पर्यंत त्याचा इफेक्ट येतो. अच्छा. जर का आपल्याला आठवत असेल भारतावरती ढग तयार झाले होते आणि अचानक गायब झाले. ओके. कारण ते जे हीटमुळे जे काही वातावरण तयार झालं पॅसिफिकमध्ये त्याने जे एक सक्शन तयार केलं हा. हे सगळे इकडचे ढग निघून गेले आणि ते इंडोनेशियन ॲज इट इज इंडोनेशिया फिलिपिन्समध्ये ह्या वेळेमध्ये बदा पाऊस पडतो. त्यातला आपला पण पाऊस तिकडेच गेला. ह्याला दुसरं IMDचं अजून एक ज्याला तेवढी प्रसिद्धी नाही मिळाली का मला माहित नाही. एक डायपोल म्हणून हा वेगळा प्रकार आहे. अच्छा. जो फेनोमेना हा इंडियन ओशन मधला आहे. हा. आणि त्याच्यामुळे आता जो पाऊस सुरू झालाय हा त्याचा इफेक्ट आहे. अच्छा. अगेन मी त्याचा इन डेप्थ अभ्यास नाही केलेला. पण जेवढं मला स्वतःला थोडंसं ज्ञान आहे ह्या विषयात. हो. कारण ॲज अ प्रोफेशन मिट्रॉलॉजी हा आमचा एक विषय असायचा. बरोबर आहे. त्यामुळे मला त्याचं थोडंसं ज्ञान आहे आणि मी हे जे काही वाचत असतो त्याच्यावरून जे काही रिलेट करू शकतो की आपल्याकडे पाऊस होणार आहे नेहमीपेक्षा कमी होईल. आणि हे IMDने ऑलरेडी सांगितलेलं आहे की बरोबर ह्या आहे. वर्षी पाऊस कमी पडणार आहे. अजिबातच पडणार नाहीये असं नाहीये. दुष्काळ एकदम पूर्ण असं नाहीये. जर का आपला जो काही एक आपलं जे भारतामध्ये 100% जो एक माप असतं तो तेवढं नाही. ह्या वेळेला एक
90% पडेल, Okay. 85% पडेल. हम्म, हम्म. पण अगदीच दुष्काळ पडेल असं बरोबर. नाही. काही ठिकाणी जास्त पाऊस होणार आहे, काही ठिकाणी हम्म. कमी पाऊस होणार आहे. बरोबर. सो बेसिकली प्रत्येकाने ह्याचं भान पण म्हणजे ठेवून आताच्या काळामध्ये असं अचानक वादळ आलंय असं घडण्याची शक्यता खूप कमी आहे असं. अजिबात नाही. हा हा हा. आणि ज्या वेळेला मी म्हणतो 82 सालामधलं 82 ते 90 त्या दशकातलं हम्म. जे आता आजपासून एक 40 वर्ष मागे, हो. त्यावेळेला जरी आजच्यासारखं कम्युनिकेशन चांगलं नसलं हम्म. तरी वेदर रिपोर्ट्स आम्हाला मिळायचे. हम्म, हम्म. दुसरी गोष्ट, तुम्ही जे बाजूला फरक बघता, हा, हा, हा. वातावरणात जे फरक बघता, वाराची दिशा, ओके. त्याचा वेग, हे मेजर करणारे इन्स्ट्रुमेंट्स तेव्हाही होती. हम्म, हम्म. आणि ती वाऱ्याची दिशा कशी बदलते, हम्म. त्याच्यावरून वादळ कसं फिरतंय, हम्म, ते हम्म. हे तुम्हाला आम्ही हे शिकलेलो आहोत. बरोबर. हे अजूनही शिकवलं जातं. हम्म, फरक असा झालेला आहे, आम्ही त्यावेळेला ऍक्च्युली ऑब्झर्वेशन करायचो, हम्म. मॅन्युअल ऑब्झर्वेशन करायचो, त्याचं गणित मांडायचो आणि त्याप्रमाणे कन्क्लुजन काढायचो. आता हम्म. लोक हे जास्त इन्स्ट्रुमेंट्सवर डिपेंडंट होतात. बरोबर आहे. हम्म. ते चूक का बरोबर हा पण वेगळा आता मग वादाचा ह्या विषय. नवीन पिढीचे जे कॅप्टन्स असतील किंवा जे काही जहाजावरती काम करणारे सगळेच जण ज्यांना गरज आहे हे समजून घ्यायची, तर ते जर का टेक्नॉलॉजीच्या खूपच अधीन होत असतील तर त्याचा फायदा तर चांगला होतच असेल की अति अचूक मिळणं, फक्त गेसवर्क किंवा स्वतःचं हे नाही, पण त्याच्या व्यतिरिक्त जे खरोखर आपण म्हणतो ना की स्वतः आंतरिक एक ह्यानी समजणं, ती आपोआप कमीच होत असेल ना. होतं काय की इन्स्ट्रुमेंट्समुळे तुम्ही त्यांच्यावर डिपेंडंट व्हायला हा, लागता. डिपेंडन्सी खूपच वाढली असेल. म्हणजे एक्झाम्पल द्यायचं, जेव्हा रेडार डेव्हलप झालं, रेडारची पुढची स्टेज होती ARPA, हम्म. ARPA, ओके. ऑटोमॅटिक रेडार प्लॉटिंग एड. हम्म, हम्म. त्यामुळे हे तेच इन्स्ट्रुमेंट ऑटोमॅटिकली प्लॉट करायला, जे आम्हाला मॅन्युअली प्लॉटिंग करायला लागायचं, हम्म. मॅन्युअली करायला लागायचं, म्हणून आम्ही त्याचं सेफ्टी मार्जिन जास्त ठेवायचो. बरोबर. ARPAमुळे लोकांनी बाय डिफॉल्ट सेफ्टी मार्जिन कमी केलं हम्म, हम्म. आणि त्याच्यामुळे जे ॲक्सिडेंट्स व्हायला लागले, दे वर टर्म्ड ॲज ARPA एडेड ॲक्सिडेंट्स. हम्म, कारण तुम्ही ते सेफ्टी मार्जिन कमी केलं, हम्म. त्यामुळे ते झालं. दुसरी एक असतं की आता इको साऊंडर हा डेप्थ मोजतं. हा. बरं, जीपीएसनी तुम्हाला पोझिशन मिळते, हम्म, हम्म. जे आपण आता साधं कारचं नॅव्हिगेशन सुद्धा गुगल मॅप वगैरे वापरतो. हो. बेसिकली जीपीएस रिलेटेड. बरोबर आहे. जीपीएस ही सिस्टम अमेरिकेनी सिस्टम चालू केली म्हणून त्याला जीपीएस म्हणतो. हम्म, हम्म. रशियाची वेगळी सिस्टम आहे, भारताची वेगळी सिस्टम आहे. हम्म, हम्म. बरोबर आहे. आता त्याच्यामुळे काय झालं, लोक जास्त शॉर्टकट्स मारायला लागले हम्म, हम्म. आणि त्यामुळे शिप्स ग्राउंड व्हायला लागल्या. हम्म. सो दॅट वॉज जीपीएस एडेड ग्राउंडिंग्स. बरोबर आहे. हम्म, हम्म. झालं काय, आम्ही जे सेफ्टी मार्जिन ठेवायचो ते कमी झालं हम्म, हम्म. आणि आणि टू सर्टन एक्सटेंट आज एफिशियन्सीच्या नावाखाली इनडायरेक्टली चार्टर्स आणि ओनर्स तुम्हाला फोर्स करतात हम्म, हम्म, हम्म. की नाही, तुम्ही इतक्या जवळून जाऊ शकता. अच्छा. पूर्वी शिपचं नॅव्हिगेशन, शिपच्या डिसिजन ह्या शिपवर व्हायच्या. हम्म, हम्म. आज मेजर फरक जो झालेला आहे, व्हॉट एव्हर लिटल बॅकग्राऊंड ऑफ सम ॲक्सिडेंट्स, हम्म. हा कंट्रोल आता स्लोली ऑफिसमध्ये जायला लागला आहे, विच इज इन माय ओपिनियन इट्स रॉंग. बरोबर आहे. जो माणूस त्या पोझिशनवरती आहे, तुम्ही त्याला पगार देता त्या कामाचा, हो. हम्म, लेट हिम डू हिज जॉब, हम्म. गिव्ह हिम दॅट फ्रीडम. राईट. हे कुठेतरी इंटरफिअरन्स फार वाढलाय. हम्म, सो त्याच्यामुळे होतं कसं की आता सीसीटीव्ही पण आले शिपवरती, हम्म, हम्म. त्यामुळे ब्रिजवरती मी काय करतो, हा, हा. मग माझा घाम पोचतोय का, जाऊन एका कोपऱ्यात जाऊन बसलोय, का बरोबर नुसतं जाऊन झोपलोय. हम्म. लोक झोपायचे, हा, बरोबर आहे. पण हे आता सगळं रेकॉर्ड होत आहे. राईट. बेसिकली आता ब्लेम कल्चर खूप वाढलाय, हा, बरोबर आहे. त्याचा हा ड्रॉबॅक आहे सगळा. हम्म, हम्म. आणि त्यामुळे लोकांना कुठची डिसिजन घ्यायला, मी घेऊ का नको, हा, मी घेतलं तर मला कोण काय बोलेल, बरोबर आहे. हा विचार आधी करतात. हम्म. पूर्वी आम्ही कसं, आम्हाला माहिती आहे हे सगळी बिनधास्त. जबाबदारी आमचीच आहे, बरोबर जे आहे. करायचं ते आपणच आहोत. हो. मी माझ्या आयुष्यासाठी नाही, माझ्याबरोबर अवलंबून असलेल्या उरलेल्या 20-22 लोकांचं सुद्धा आयुष्य माझ्यावर डिपेंडंट आहे. त्या जबाबदारीने लोक काम करायची. बरोबर. आज काही झालं की पहिला फोन उचलतात, हे करू का नको, अरे मग तू कशासाठी काय करतोय तिकडे. अधू होऊन बसले असं झालं ना. Exactly. डिपेंडन्सी वाढली. हो. सो ह्या डिपेंडन्सी फॅक्टर्स, हे काही नवीन जी टेक्नॉलॉजीचे डिसएडव्हान्टेजेस हा. मी म्हणेन त्यांना, बरोबर आहे. आणि हे Right. कुठेतरी ह्याचा विचार करायची गरज आहे. बरोबर आहे. So- टेक्नॉलॉजी वापरून त्यांना पंगू नको करून ठेवायला. एक्झॅक्टली.
त्याचा ऍडव्हान्टेज बरोबर. बघा, त्याचा चांगला वापर करा. चांगला वापर करून घ्यायला पाहिजे. आणि तू ते सांगत होतास की ते तुम्ही कुठल्या त्या बंदरामध्ये होतात आणि तिकडे कमिंग टू दॅट पॉइंट, झालं असं की आम्ही त्यावेळेला होतो न्यूझीलंड जपानवरती, आणि आम्ही न्यूझीलंडवरून जपानला येत होतो, आणि येताना आम्हाला कळत होतं की पॅसिफिकमध्ये एक मोठं स्टॉर्म ब्रू होतं, तयार होत आहे. आम्हाला जपानचे 3 पोर्ट्स आमचे ठरले होते, ओसाका, नगोया आणि योकोहामा. हे 3 त्याच क्रमाने आम्ही जायचो. आणि आम्हाला हेही कळत होतं की योकोहामा लास्ट पोर्टमधून आम्ही बाहेर निघालो की आपण ह्या स्टॉर्मच्या खूप जवळ येणार आहोत. ओके. सो त्याचा अभ्यास सगळा चालला होता. तर स्टॉर्म कुठच्या पद्धतीने सरकतोय पुढे ते चाललं होतं. त्याचं जनरली काय होतं ना, हे स्टॉर्मचं तुम्ही अजूनही काही त्याचं पोझिशन किती ॲक्युरेट दिली तरी एक 50 ते 100 मैल त्याचं सेंटर हे सहज फिरू शकतं. बरोबर आहे. आणि त्याचं सेंटर जे आपण म्हणतो, हे सेंटर साधारण 20 मैल डायमीटरचं असतं. 1 मैल म्हणजे 1.8 किलोमीटर्स. अच्छा. सो त्याचं डायमीटर तेवढं मोठं असतं. सो हे आम्ही सगळं बघितलं होतं, आणि एक पर्टिक्युलर त्याचं ॲक्शन प्लॅन तयार केला होता की आपण काय करायचं. त्यातली एक डिसिजन अशी होती की योकोहामामधून आपण गेल्यानंतर आम्ही म्हटल्यामुळे आम्ही मॉनिटर करत होतोच, तर योकोहामामधून लगेच ताबडतोब बाहेर जायचं नाही. योकोहामा हे टोकियो बे मधलं एक पोर्ट आहे, आणि टोकियो बे हा चांगला मोठा आहे. तिथे भरपूर अँकरेजसाठी जागा आहे, आणि ते शेल्टर्ड वॉटर आहे. शेल्टर्ड म्हणजे काय, समुद्र महासागरामधल्या ज्या लाटा असतात त्या आतमध्ये तेवढ्या शिरत नाहीत. अच्छा. कुठचंही पोर्ट बघा, पोर्टला त्याला आम्ही जे ब्रेक वॉटर म्हणतो, की बाहेरच्या समुद्रातल्या लाटा ह्या कमीत कमी आतमध्ये पोर्टमध्ये याव्यात, ज्यामुळे जहाज स्टेडी राहतं, जेव्हा धक्क्याला बांधलेलं असतं, हिंकळत नाही, बरोबर, आणि त्याचा लोडिंग अनलोडिंगवरती फरक पडत नाही. हे त्याचं मागचं कारण आहे. बरोबर. आता हा शेल्टर जो आहे, नॅचरल शेल्टर तयार झालेला टोकियो बेचा, त्यामुळे ते येणार नव्हतं. सो त्या विचार ह्याच्यामुळे आम्ही पहिले जे काय केलं असेल, तर वादळामध्ये 2 गोष्टी होतात. एक तर वारा खूप असतो, आणि लाटांची उंची खूप वाढलेली असते. राईट. आणि लोक जनरली फक्त वाऱ्याचा विचार करतात. वेरॅज मी जो काही अभ्यास केला होता त्याच्यावर मी एक कन्क्लुजनला पोहोचलो होतो की वाऱ्याबरोबरच लाटांचा विचार करायला पाहिजे. कारण जेवढी लाटेची हाईट मोठी तेवढं बोट जास्त रोल होणार, आणि हे रोलिंग मध्ये मग बऱ्याच गोष्टी घडू शकतात. बरोबर आहे. बरं, ज्या बोटीवरती आम्ही होतो ती ऑलरेडी 18 वर्ष जुनी होती. तिचं स्ट्रक्चर, त्याचे प्लस मायनस सगळे मला माहित होते. त्या बोटीचं जे इंजिन होतं त्याचे लिमिटेशन्स मला माहिती होते. हा सगळा विचार करायला लागतो. सो त्याच्याबद्दल मी एक डिसिजन घेतलं की आपण योकोहामा बे मधनं बाहेर पडायचं नाही, टोकियो बे मध्येच अँकर टाकून बसायचं. एकदा वादळ निघून गेलं की आपण शांतपणे बाहेर पडू. पण हा डिसिजन तुम्ही घेऊ शकता म्हटल्याप्रमाणे त्यावेळेला कॅप्टनला ते फ्रीडम होतं. आणि इवन इफ समबडी आस्क्ड मी द क्वेश्चन टुडे, मी तर म्हणेन ऍज अ कॅप्टन यू शुड टेक दॅट डिसिजन. बरोबर. म्हणजे त्या पुस्तकामध्ये दुसरा एक किस्सा, तो थोडं विषांतर करतोय, त्याच्यामध्ये मी चीफ ऑफिसर असताना मी कॅप्टनला काही डिसिजन घ्यायला भाग पाडलं की नाही, यू आर द पर्सन ऑन द स्पॉट, इट इज युअर कॉल, युअर डिसिजन, अँड यू इन्फॉर्म एव्हरीबडी. बरोबर. लोक तुम्हाला सपोर्ट करतात, यू हॅव टू शो हू इज इन द कमांड अँड कंट्रोल. हे अतिशय गरजेचं असतं ऍज अ टीम लीडर. बरोबर. अर्थात त्याच्याबरोबर येणारी जबाबदारी ही टोटली एकाच व्यक्तीची असते, कॅप्टनची. प्लस मायनस. बापरे, इट्स युअर हेड. एवढी मोठी रिस्पॉन्सिबिलिटी ही, म्हणजे स्वतःच्या जीवासकट सगळ्यांच्यासाठी. बट दॅट इज युअर जॉब, अँड यू आर गेटिंग पेड फॉर दॅट. म्हणजे मी तर बऱ्याच वेळा म्हणतो की शिपवरती आमचं कॉन्ट्रॅक्ट असतं 4 ते 6 महिने, त्यात तुम्हाला ऍक्च्युअल काम किती दिवस करावं लागायचं कॅप्टनला? 3 ते 4 दिवस. अच्छा. ओके ओके. बाकीचं रुटीन काम असायचं, ते रुटीन काम करणारे बरेच जण असतात. बरोबर. आणि तुमचं काम काय, तू काम केलं की नाही, हे केलं की त्याचा रेकॉर्ड ठेवलास की नाही, एवढंच बघायचं आहे. बरोबर. जे तुम्हाला स्वतःचं डोकं वापरून डिसिजन घेणं असतं, हे फक्त अख्ख्या 4 ते 6 महिन्यात 3 ते 4 वेळा करायला लागतं. पण तिकडे तीच व्यक्ती पाहिजे, तिथे तीच व्यक्ती पाहिजे, आणि त्याचं एक्सपर्टीज, त्याचं नॉलेज हे तिथे पणाला लागतं. बरोबर. सो कमिंग टू दॅट वादळाचा किस्सा, झालं असं की आम्ही योकोहामा पोर्टला पोहोचलो. तिथून हलायचं नाही म्हणून तुम्ही ठरवलं? ते ठरवलं, पण बोटीवर एक प्रोसेस असते.
पोर्ट धक्क्याला आली, एजंट येतो, हम्म. सगळ्या पोर्ट फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करतो. त्यांनी येता आल्याबरोबर माझ्या हातात एक पेपर ठेवला, हम्म. जो पोर्टच्या ऑफिसमधून आला होता, की वादळ येत आहे, हम्म. तुम्हाला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पोर्ट सोडायचं आहे. ओ अच्छा. सिम्पल ऑर्डर, कारण धक्क्याला तुम्ही असाल, हा, हा. वारा जास्त वाढला, आपटू ज्या शकतोय. दोरखंड्यांनी तुम्ही बांधलं ते तुटू शकतात अच्छा. आणि मग त्याच्यामुळे तुम्ही बाकीच्या शिपना पण धोका निर्माण ओ करू अच्छा. शकता, हम्म, हम्म, कारण हम्म. ती कंजेस्टेड एरिया आहे ती. बरोबर आहे. सो फ्रॉम अ सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यू हम्म. हे स्टँडर्ड आहे, हम्म. काही हरकत नाही. मग आम्ही काय ठरवलं, तिकडे निघायचं, बाहेर अँकरेजवरून अँकर टाकायचं. हम्म, हम्म. ओके, सगळं ठरलं. 3च्या सुमारास आमचं काम संपणार होतं. 3:30 वाजता त्यांनी पायलट बुक केला. पायलटचं काम काय असतं, की धक्क्यापासून शिपला त्या पोर्टमधनं बाहेर काढणं. अच्छा. योकोहामामध्ये 2 पायलट यायचे. एक असायचा पोर्टचा पायलट, दुसरा असायचा बे पायलट, जो अच्छा. टोकियो बेमधनं शिपला टोकियो बेच्या बाहेर न्यायचा. हम्म, हम्म. तर म्हटलं मला टोकियो बे पायलटची गरज नाही, कारण हम्म. मला बाहेर जायचंच नाही. बरोबर. सगळं मान्य झालं. हम्म, हम्म. त्याप्रमाणे मेसेजेस गेले मॅनेजरला, चार्टरला आणि अर्थात पोर्टला सुद्धा. हम्म. सगळ्यांनी त्याला मान्यता दिली. चार्टर आणि मॅनेजरने ताबडतोब सांगितलं, कॅप्टन डू व्हॉट एव्हर इज बेस्ट फॉर द शिप. राईट. म्हणजे असा विश्वास दाखवणं हा एक भाग असतो. मोठी गोष्ट आहे ती. त्याच्याबरोबर दुसरा जो महत्वाचा भाग असतो, तुमच्या जबाबदारीची तुम्हाला जाणीव करून दिलेली हो. असते, की नाव युअर ऑन युअर ओन. बरोबर आहे. आणि म्हटल्याप्रमाणे तुमचं तेच काम आहे खरं. हो हो. एनिवे, आम्ही तिथे अँकर टाकला. हम्म. अँकर टाकल्यानंतर ड्युटी ऑफिसर होते, त्यांची मीटिंग घेतली, त्यांना सगळं इन्स्ट्रक्शन दिला की रात्रभर असंच होईल, हे ऑब्झर्व करायचं. हम्म. आणि वाऱ्याचा स्पीड आणि वाऱ्याची दिशा हम्म. ह्याचे आपल्याकडे जे मीटर्स आहेत, जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत, हम्म. ऑब्झर्व करत राहायचं. दर 2 तासांनी त्याची नोंद करायची हम्म. हम्म. लॉगबुकमध्ये. म्हणजे ते काय फरक पडतोय, भले मला त्याचा अर्थ नसेल कळला, हम्म. पण ज्याला नोंद कळतोय, करून ठेवायची पण. ज्याला अर्थ कळतोय, तो त्याच्यावरून व्यवस्थित त्याचं गणित मांडू डिराईव्ह शकतो, करेल. हम्म. त्याचं बरोबर. कन्क्लुजनला येऊ शकतो. राईट. व्हेरी गुड. हे सगळं झालं. रात्री नेहमीप्रमाणे म्हटल्याप्रमाणे 10:30 वाजता माझी मी राऊंड घेतली. म्हटलं उद्याचा दिवस आपला मोठा असणार आहे, कुशल हम्म. असणार आहे, सो वेळेवर झोपायला तर पाहिजे. हम्म. त्याप्रमाणे मी 10:30 वाजता करून त्या ड्युटी ऑफिसला इन्स्ट्रक्शन दिल्या. हम्म. ते सगळं झालं आणि मी 11च्या सुमारास झोपायला गेलो. झोप काही नीट लागली नाही, पण जी लागली ती. हम्म. एक सकाळी 5 वाजता मला जाग आली. ऑल सडन टेन्शन असतंच, हो. तो टेन्शनमुळे तुम्हाला जाग येते. येते. उठलो, ब्रिजवरती गेलो. चीफ ऑफिसर ब्रिजवर होता त्यावेळेला, त्याच्याबरोबर सगळं बघितलं. सगळं ते जे काय रात्री वेदर हम्म. रिपोर्ट्स आले ते आम्ही परत चार्टवरती सगळे प्लॉट केले, सगळं स्टडी केला. आणि एक गोष्ट त्यात क्लिअर झाली, आमचा जो अंदाज होता की वादळ त्या पोर्टपासून जेवढं लांब चाललं होतं तसं होत नाहीये, ते ॲक्च्युली तर खूप जवळून जाणार आहे. अच्छा. म्हटलं ठीक आहे, आता जे आहे ते आहे, आपण त्यामध्ये आता आहोत. बापरे. म्हटल्याप्रमाणे चांगली गोष्ट काय होती, आम्हाला लाटा मिळणार नव्हत्या. ओके. हा हा. सो देर वॉज अ प्लस पॉईंट होता. हम्म. हम्म. आता म्हटलं वाऱ्याने जे होईल ते पण बघू. दुसरा एक भाग होता की ती जी शिप होती, इट वॉज अ कार कॅरियर. हम्म. नाव कार कॅरियरचं खासियत अशी असते, इट्स अ फ्लोटिंग गराज. काय काय? फ्लोटिंग गराज, गॅरेज. फ्लोटिंग गराज. ओके ओके. राईट. हा. ते त्याचे 18 मजले असतात अच्छा. आणि प्रत्येक मजल्यावरती गाड्या लोड केलेल्या असतात. बापरे. आणि हे पाण्यातून जवळजवळ 20 ते 24 मीटर बाहेर आलेलं असतं. अच्छा. सो त्याला साईडचा जो सरफेस एरिया म्हणतो तो खूप मोठा असतो. ओके. हम्म. आणि वारा हा त्याच्यावर काम करतो. अच्छा. म्हणजे शिडाची बोट जी आपण ऐकली आहे, हो तर ती कशी जाते, त्याचा जो शिड त्याच्यामध्ये वारा शिरतो हो. आणि त्याच्यामुळे ती शिप पुढे जाते. बरोबर. ही अख्खी शिपच एक शिड असतं मोठं. बापरे. जनरली काय होतं की ज्यावेळेला वारा वाढायला लागतो तर शिप ह्या वाऱ्यामध्ये तोंड करतात. हा. ह्या शिपचं वेगळं होतं. हम्म. हम्म. ह्यांचा सरफेस एरिया असल्यामुळे, ज्याला मी ब्रॉड साईड म्हणतो, हम्म. तो वारा त्या साईडला येतो. हम्म. आणि अँकरची जी चेन असते ती समोर पुढे, मग अख्खी शिप, असा जो प्रकार असतो, इथे तसं होत नाही. हम्म. इथे अँकरची चेन बरोबर 90 डिग्रीजमध्ये जाते अच्छा. आणि त्याच्यामुळे त्या चेनवरती येणारं प्रेशर हे जास्त होतं. हम्म. हम्म. आणि मग तो अँकरनं ग्राउंड धरत नाही अच्छा. आणि हम्म. व्हॉट वी कॉल ड्रॅगिंग ते हम्म. चालू होतं. बापरे. म्हणजे तुम्ही ॲक्च्युली तर तिथून मूव्ह व्हायला लागतं. ते सगळं बघितलं, शिपची पोझिशन ठीक होती, सगळं ठीक होतं. चिवोसरला म्हटलं ठीक आहे, त्यातलं सगळं बघ जरा, 8 वाजेपर्यंत तू आहेस ब्रिजवरती, हम्म. 3rd ऑफिसरला इन्स्ट्रक्शन दे आणि मी आता खाली जातो. एक तर चीफ यांना बोलून घेतो
की बाबा इंजिन वगैरे सगळं ताबडतोब तयार ठेव, मला शॉर्ट नोटीसवरती पाहिजे सगळं. क्लायमॅक्स कधी पण येऊ शकतो याचा. हो हो ना, लेट्स बी रेडी. बरोबर आहे. कारण आपल्याला माहिती आहे पुढे काय होणार काय आहे. होणार आहे. सो अगेन दॅट्स हिज एक्सपर्टीज. हम्म, त्याला त्याचं काम सांगितलं की तुला हे इन्स्ट्रुमेंट्स मला लागणार आहेत. हम्म, जनरेटर एक्स्ट्रा जनरेटर तयार ठेवायचे. पॉवर शॉर्टेज झाला त्याच्यामुळे काही बंद पडलं व्हायला नाही पाहिजे. हम्म. मग ते भले तुम्ही जनरेटर चालू करून आयडलवर ठेवा, हरकत बरोबर. नाही, चालतं. हम्म, हम्म, आणि हे ऍक्सेप्टेबल आहे सगळं. हम्म, जनरेटर एक्स्ट्रा चालू केले, इंजिन तयार ठेवलं, हम्म. त्याच्यासाठी जी काही प्रिकॉशन होती सगळी झाली. आणि त्याच्यातच काय झालं, 1-2 जण माझ्याकडे आले, काहीतरी त्यांचं काम होतं, त्याच्यामुळे मी त्याच्यात गुंतलो. हम्म, आणि हे होत असताना रफली 8:30 पावणे 9च्या सुमारास मला ब्रिजवरनं फोन आला. हे माझ्या कॅबिनमध्ये चाललं होतं. आणि थर्ड ऑफिसर होता ब्रिजवरती, तो मला म्हणतो, सर आय थिंक वी आर ड्रॅगिंग अँकर. ड्रॅगिंग होत आहे. हा, ओके. म्हटलं ओके, आय एम कमिंग टू ब्रिज. मी ताबडतोब ब्रिजवर गेलो. पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा बघितलं की आमच्या बाजूला ज्या शिप्स होत्या त्यांच्यापासून अंतर चेक केलं. राईट आदळायला नको. हां, म्हणजे त्यांच्यावर आपटायला नको. हम्म, ते सेम होतं. हम्म. ज्या जवळच्या 3 शिप्स होत्या, म्हटलं हे तर सेम आहे. थोडं नो सर, बट द डिस्टन्स They फ्रॉम are द also कोस्ट, moving. अच्छा. तो त्याच्यात फरक पडलाय. थोडक्यात काय झालं, आम्ही 4 शिप एकाच डायरेक्शननी एकाच स्पीडने Move ड्रॅग होत करत होते. होतो. राईट. आणि दुसरी काय गोष्ट होते की आमची ह्या सगळ्या गोंधळामध्ये आमची शिप सगळ्यात मोठी होती हां. त्या 4 शिपमधली. म्हटलं काहीतरी आता डिसिजन ताबडतोब घ्यायला पाहिजे. मी ताबडतोब फोन केला इंजिन रूमला. चीफने म्हटलं आय वॉन्ट द इंजिन ॲज सून ॲज पॉसिबल. चीफ ऑफिसरला फोन करून सांगितलं गेट रेडी फॉर द अँकर स्टेशन, आपल्याला अँकर उचलायचं आहे. आणि तिसरा VHF वर कॉल करून पोर्ट कंट्रोलला सांगितलं की असं होत आहे, वी आर ड्रॅगिंग द अँकर, वी हॅव टू पिकअप द अँकर, कारण कार कॅरियर आहे ती ड्रॅग करणारच, आम्हाला इट्स नॉट पॉसिबल फॉर अस टू होल्ड द पोझिशन. सो आम्ही अँकर उचलणार आहोत आणि वी आर गोइंग टू गो इन अ सर्कल इन द योकोहामा बे, टोकियो बे. अच्छा. त्यांनी पण शांतपणे ओके कॅप्टन, टेक केअर, बी केअरफुल. थोडक्यात तुमच्यावर विश्वास दाखवला. बरोबर आहे. विश्वास म्हणजे काय, अजून एका जबाबदारीचं दडपण. बरोबर आहे. म्हटलं चला आता दिवस सुरू झालेला आहे, ऍक्शन चालू. युद्ध सुरू झालं. हो. चीफ ऑफिसर गेला, त्याच्याबरोबर त्याचे 2 असिस्टंट असतात ते गेले पुढे आणि त्यांनी अँकर उचलायला सुरुवात केली. त्या प्रेशरमुळे अँकर सहज उतरणं शक्य होत नव्हतं. सो वी हॅड टू ॲक्च्युली टर्न द शिप इन पर्टिक्युलर अँगल. आणि ते शिप पुढे न्यायला लागली इंजिनचा वापर करून. आणि ते सगळं कोऑर्डिनेशन करून आम्ही अँकर उचलत. जर नॉर्मली आम्हाला एक 15 ते 20 मिनिटं लागली असती, त्या दिवशी आम्हाला जवळजवळ 40 मिनिटं लागली. बापरे. व्यवस्थित झालं सगळं. त्याला म्हटलं पुढचं जे सगळं बंद करा, पुढे पाणी आत नाही शिरलं पाहिजे, बरोबर, आणि सगळे आतमध्ये या. अनाउन्समेंट केली, सगळ्या स्टाफला कल्पना दिली की कोणीही ओपन डेकवर जायचं नाही, नो परमिशन. ओके, ते झालं. ही साधारण सकाळी असेल गोष्ट 10-10:30च्या आसपास. आणि हळूहळू वारा वाढत होता, पावसाला सुरुवात झाली. 12 वाजेपर्यंत ज्याला आपण मुसळधार पाऊस म्हणू, जे पुढचं 1 फुटावरचं दिसत नाही असा प्रकार झाला. आम्ही टोटली रेडारवर अवलंबून होतो. बरं, पाऊस आला की रेडारवर सुद्धा त्याचं क्लस्टरिंग वाढतं, त्यातून सुद्धा रेडार वेव्हज हे रिफ्लेक्ट होतात, ते पण त्याला दिसतं. सो ते करून तरी बोटींचा अंदाज घेऊन आम्ही गोल गोल फिरायला सुरुवात केली. बापरे, किती डेंजरस आहे. आणि मग बाजूची जहाज वगैरे त्यावेळेला तरी पण दिसतात. हा, दिसत होतं, कारण त्यांचा इको हा जास्त स्ट्रॉंग असतो. अच्छा. त्यामुळे तो दिसतो तुम्हाला. ओके. ते ऍडजस्टमेंट तुम्हाला करायला लागतं रेडारवरती, पण तो स्ट्रॉंग इको असल्यामुळे तो कळतो. मायन्यूट गोष्टी आहेत ना, केवढ्या, म्हणजे एक अगदी. राईट. See, that's where your training, your experience and expertise all comes in picture. राईट. ते आम्ही गोल फिरायला सुरुवात केली. झालं असं की हे जे स्टॉर्म होतं ते ऍक्च्युली आमच्या डोक्यावरनं गेलं. बापरे. आणि त्याच्यामध्ये होतं कसं की मध्ये एक पिरियड असा येतो, तुम्हाला अगदी निरभ्र आकाश दिसतं, वारा शून्य असतो. अच्छा. आणि नंतर जो वारा सुरू होतो बरोबर ऑपोजिट डायरेक्शनने चालू होतो. हे इंडिकेशन्स आहेत. अच्छा. की स्टॉर्म कुठून गेलं, कसं गेलं. आणि ती दिशा बदलली की परत तो मुसळधार पाऊस चालू होतो. ओके, राईट. तर हा सगळा प्रकार रफली 3:30 पर्यंत चालला, 3:30-4 पर्यंत. आणि मग हळूहळू पाऊस कमी व्हायला लागला, वारा कमी व्हायला लागला. आणि तेव्हा आम्ही बघतो तर आमच्यासारख्याच अजून 2 शिप आम्हाला फॉलो करत होत्या. म्हटलं हरकत नाही, जोपर्यंत आपण सगळे एकच पॅटर्न फॉलो करतोय काही प्रॉब्लेम नाहीये. 4:30च्या सुमारास जी 3 नंबरची शिप होती, कंटेनर शिप होती,
त्यांच्या डोक्यात काय आलं माहित नाही, त्यांनी हम्म. शॉर्टकट मारला. अरे बापरे. आता व्हायचं कसं, जेव्हा तुम्ही वाऱ्यामध्ये तोंड करून त्या दिवशी जाताय, हा. इंजिन फुल स्पीडवरती आहे, तुमचा स्पीड 2 किलोमीटर, हम्म. आणि एकदा फिरल्यानंतर वारा तुम्ही शिपच्या मागे आला, कारण तो वारा तुम्हाला ढकलतो. हम्म. त्यामुळे तुम्ही अक्षरशः ज्याला आम्ही डेड स्लो अहेड म्हणतो, हम्म. त्या मिनिमम स्पीडला आलात तरी तुम्ही 15-16 किलोमीटरच्या स्पीडने जाताय. हम्म. सो हे थोडंसं परत मॅनिप्युलेट करावं लागतं. बरोबर. आता परिस्थिती अशी तयार झाली, वारा आमच्या मागे, हम्म. आम्ही 16 नॉटनी येतोय, आणि ही समोरची शिप जी उगाच मध्ये घुसली ती कमी स्पीडने येते. ॲडव्हान्टेज हा होता की त्याचं इंजिन हे पॉवरफुल होतं. हम्म. कंटेनर शिपचं इंजिन हे कारकिरीपेक्षा निश्चित पॉवरफुल असतं. ओके. पण सिच्युएशन, ॲक्सिडेंट सिच्युएशन तयार झाली, हम्म. आणि सो मला माझ्या शिपवरनं, मी तर माझं नॅव्हिगेशन, त्याला मला इन्शुरन्स द्यायला लागत होत्या. बाबा रे, तू आता स्पीड वाढव, तू असा वळ करून, हा. कसंही करून आम्ही तो ऍक्सिडेंट वाचवला. पण मग ते तुमचं आपापसात कसं बोलणं VHF होतं? वरती अच्छा. हम्म. जे रेडिओ असतो, हा, right. रेडिओ कम्युनिकेशन असतं, हम्म. त्याच्यावर आम्ही त्याला कॉन्टॅक्ट करू, कारण शिपचं नाव सगळं आपल्याला माहिती आहे. असतं. ओके. राईट. त्याप्रमाणे त्याच्या नावानिशी करून, बाबा तू हे कर, म्हणजे 2 जहाजांचा कॅप्टन झालास तू त्यावेळेला. सॉर्ट ऑफ. येस. राईट. हो. बरोबर. पण त्या सिच्युएशनची गरजच होती. बरोबर आहे. पॉइंट काय होता की हम्म. ऍक्सिडेंट झाला नाही. झाला नाही. दॅट वॉज द बॉटम लाईन. हो, बरोबर. ओके, ते झालं. एवढी त्याला डेंजरस सिच्युएशन. हो. वादळ एक आहे आणि परत हे पण. परत तेच. एनिवे, ते ऍक्सिडेंट वाचवला गेला. मग त्याला मोकळं केलं. हम्म. साधारणतः 6च्या सुमारास वारा खरोखर कमी झाला. हम्म. सिच्युएशन सगळी निवळलेली दिसत होती. वादळ लांब गेलेलं होतं. आम्ही डिसिजन घेतली, आता अँकर परत टाकायचं, कारण पोर्ट ऑपरेशन चालू नव्हते झाले. हम्म. अँकर टाकला. रात्री 10:30च्या सुमारास पोर्ट कंट्रोलने आम्हाला कॉन्टॅक्ट केला की हम्म. पोर्ट ऑपरेशन्स आर नाव नॉर्मल, वुड यू रिक्वायर अ पायलट हम्म. फॉर व्हॉट, टू गो आउटसाईड आणि हम्म. प्रोसीड ऑन युअर बरोबर, वॉयज. पुढचा तो सेकंड बेवाला. राईट. हम्म. सो आम्ही म्हटलं ओके. 11च्या सुमारास पायलट आला. आम्ही निघालो तिकडनं, हम्म. टोक्योवरून शांतपणे बाहेर पडलो, हम्म. आणि आम्ही न्यूझीलंडच्या रस्त्याने निघून गेलो. बरोबर आहे. ह्या सगळ्या प्रकारात अजून एक गोष्ट झाली होती. त्याच योकोमा पोर्टमध्ये 2 अजून शिप्स होत्या ज्या आमच्या कंपनीच्या होत्या, अच्छा. आणि मी त्या कॅप्टनशी पण बोलत होतो हम्म. रेडिओवरनं वगैरे वगैरे. आणि त्यांनी डिसिजन घेतली होती की थिअरी सेज वेन देर इज अ स्टॉर्म, गेट आउट ऑफ द पोर्ट, गो ॲज फार अवे एज पॉसिबल. राईट. ते जाणार होते तिथून US कल, अख्खं पॅसिफिक पार करून जाणार होते. आम्ही जाणार होतो न्यूझीलंडकडे, वादळाच्या तोंडात. बरोबर. आम्हाला आमची कारणं होती थांबण्यासाठी. त्यांचं इंजिन होतं, पॉवरफुल होतं, दोन्ही कंटेनर शिप्स होत्या. सो त्यांना जास्त विश्वास असेल त्यांच्या शिप. ही वॉज द कॅप्टन, ही वॉज अ बेस्ट जज. त्यांनी डिसिजन घेतली जायचं म्हणून. त्यांना वादळांनी पकडलं. बापरे. एका कंटेनर शिपवरचे 52 कंटेनर पाण्यात गेले. ऐक, बापरे. दुसऱ्या कंटेनर शिपला जे काही लाटा मिळाल्या त्याच्यामुळे प्रॉपेलरमधनं पाणी आत शिरायला लागलं. ते कसे तरी लंगडत परत टोकियो बेला आले. बापरे. आणि कम्पॅरिझनमध्ये आमच्या शिपचं नुकसान काय होतं? 0, एक्सेप्ट फॉर अ टाइम पिरियड विच आय वॉज अलाउड. कारण ते माझ्यावरच सोडलं होतं सगळं. हो. पण आता असा एक कंटेनर बुडला तर किती नुकसान होतं साधारण? आता त्या कंटेनरमध्ये कार्गो काय आहे त्याच्यावर अवलंबून. हो. पण त्याच्यात साधारण असं काय जनरली किती महागाची कंटेनरमध्ये कपडे असू शकतात, त्याची एक्स व्हॅल्यू. ऑइल असू शकतं. नाही, ऑइल नसतं. पण व्हॉट वी कॉल डेंजरस गुड्स. राईट. म्हणजे काही ह्याच्यामध्ये रेडिओ ऍक्टिव्ह गोष्टी पण असू शकतात. त्यांची कॉस्ट खूप जास्त असते. काही ह्याच्यामध्ये मशिनरीज पार्ट्स असतात, आणि हार्मफुल पण ना. करेक्ट. आणि त्यावेळेला जपान वॉज अ बिग एक्सपोर्टर ऑफ मशिनरी. अच्छा. सो जपानहून एक्सपोर्ट काय व्हायचं? मशिनरीज. सो त्यांची कॉस्ट जी का असेल ती. बरोबर आहे. सो प्रत्येक कंटेनरची कॉस्ट ह्यूज कॉस्ट. ओके, त्यामध्ये इन्शुरन्स वगैरे सगळं आलं, पण ऑल सडन वेन यू लूज समथिंग, समबडी इज गोइंग टू लूज समथिंग, आणि there's a प्राइस टॅग टू इट. परत समुद्राची पण नुकसान होतच. बरोबर. त्या सगळ्या गोष्टी असतात. आता हे मला त्यावेळी माहित नव्हतं. बरोबर आहे. आम्ही न्यूझीलंडला गेलो. आता ऑन द वे मला 2 दिवसांनी कंपनीकडनं मेसेज आला की आम्हाला ह्या सगळ्याचा रिपोर्ट पाहिजे. म्हटलं ओके, ठीक आहे, हरकत नाही. तो सगळ्याचं कम्प्लीट जे काही दिवसात झालं ते सगळ्याचा रिपोर्ट तयार केला. त्यावेळेला आजच्यासारखं ईमेल प्रकार नव्हता. सो हे सगळं टाईप केलं आणि न्यूझीलंडला गेलं. तिकडनं आम्ही बाय पोस्ट ते कंपनीला पोचलो.
माझं कॉन्ट्रॅक्ट त्यावेळी 4 महिन्याचं होतं. कॉन्ट्रॅक्ट केलं, घरी आलो. घरी आल्यानंतर मला कंपनीकडनं कॉल आला की सेमिनार आहे हाँगकाँगमध्ये अँड वी वॉन्ट टू इन्व्हाइट यू रिगार्डिंग दॅट पर्टिक्युलर इन्सिडेंट. अच्छा. म्हटलं ठीक आहे, गेलो पण होतो. काही प्रॉब्लेम नाही झाला तरी सुद्धा. इट वॉज अ केस स्टडी. अच्छा, ओके, राईट. हा, राईट. हाऊ यू मॅनेज हा. एव्हरीथिंग, व्हॉट हॅपन्ड एक्झॅक्टली, राईट. की ह्याच्या अशा स्टडीमधनं बाकीच्यांना बरंच शिकायला शिकायला मिळतं मिळतं. पुढच्या लोकांना. बरोबर आहे. इनफॅक्ट आज हे पुस्तक लिहिल्यानंतर हे जे हा. पुस्तक माझ्या मित्रांमध्ये गेलं हा हा हा. ते त्याचा त्यांना केस खूप स्टडी उपयोग म्हणून झाला असेल. ते कॉलेजमध्ये वापर करतायत. ग्रेट, ग्रेट. सो ठीक, मग डिसिजन मेकिंग काय असतं हा. त्याचे प्लस मायनस वगैरे. हो. मी गेलो हाँगकाँगला. मला या बाकीच्या 2 शिपच्या ह्याची काहीच कल्पना नव्हती. तिकडे गेल्यानंतर बसलो होतो सेमिनारमध्ये. सगळे लोक लेक्चर सगळे वेगवेगळे स्टुडंट्स बोलत होते. सो ज्याचं काम होतं प्रेझेंट करायचं त्यांनी सांगितलं की असं असं वादळ झालं आणि त्यावेळेला ह्या आमच्या कंपनीच्या ह्या 3 शिप्स होत्या आणि त्यांचे एक्सपिरियन्स ते त्याचं चांगलं 40-50 मिनिटाचं लेक्चर होतं. ते सगळ्यांनी ऐकलं वगैरे आणि मग त्यांनी अनाऊन्स केलं नाव वी हॅव अमंगस्ट अस कॅप्टन कुलकर्णी हु वॉज अ कॅप्टन ऑफ सोनसर्जी हु bought his ship out of the entire experience without any incident. राईट. आणि जे मी मगाशी आपलं अनौपचारिक बोलण्यामध्ये झालं की इव्हेंट न होऊन देणं इटसेल्फ इज अ बिग इव्हेंट. बरोबर आहे. राईट. ह्याचं रिअलायझेशन मला तिथे झालं. राईट. मग त्यांनी मला स्टेजवर बोलवलं आणि काही प्रश्नोत्तरं झाली आणि त्यावेळेला आणि हे सगळे हाँगकाँगमध्ये ज्या कंपन्या होत्या सगळ्यांचे टॉप बॉस तिकडे होते. त्यांनी त्यातल्या एकाने मला प्रश्न विचारला की कॅप्टन द थिअरी सेज यू गेट आउट ऑफ द पोर्ट. तो पण शिपरचा कॅप्टन होता, एक्स कॅप्टन. सो ही न्यू व्हॉट ही वॉज टॉकिंग अबाउट. आणि अशा ठिकाणी प्रश्न हे पॉइंटेड प्रश्न असतात. व्हॉट मेड यू टेक दिस पर्टिक्युलर डिसिजन. राईट, राईट. त्याला म्हटलं थिअरिटिकली आय कन्सिडर 2 फॅक्टर्स. जसं आता आपण मगाशी बोललो, वारा आणि लाटा, waves and the wind. म्हटलं आय रिमूव्ह दॅट वेव्ह फॅक्टर फ्रॉम द इक्वेशन टोटली. त्यामुळे एक गोष्ट मी टोटल बाजूला एक अश्युरिटी झाली. जे आता मगाशी आपण सगळं ऐकलं त्यातलं त्या शिपला ते कंटेनर पाण्यात का गेले दॅट वॉज अ वेव्ह फॅक्टर. राईट. ज्या शिपच्या मध्ये प्रॉब्लेम पाणी आलं बिकॉज ऑफ द वेव्ह फॅक्टर. बरोबर. सो आय एम जस्ट कम्पेअरिंग इट and I'm saying that effectively I removed that factor from the equation. बरोबर आहे. Now I had to consider only the wind factor. Because I was in the bay, ते मला मिळणारच होतं, मला त्यातून एस्केप नव्हता. We faced it. When the time came, we took an appropriate decision and we executed it. त्यातून कॉम्प्लिकेशन झाली. काय त्या शिपनी जे काय केलं ते तिसऱ्या शिपनी जे काय केलं दॅट वॉज अ बिग कॉम्प्लिकेशन. बट वी हँडल्ड दॅट. बॉटम लाईन the situation as it arose, handled it, executed it and with a full result. Right. आणि तिसरं झिरो कॅज्युअलिटी, झिरो डॅमेज. करेक्ट. आणि तिसरा जो माझ्या डोक्यात जो विचार आला होता की आय एम रिस्पॉन्सिबल नॉट ओनली फॉर माय ओन लाईफ बट द 22 अदर लाईव्स डिपेंडिंग ऑन मी. वर्स्ट केस सिनारिओ आय वुड रन द शिप अग्राउंड. टोकियो बेचं मला बॉटम स्ट्रक्चर माहिती आहे, त्यामुळे शिपच्या बॉटमला काही झालं असतं आणि इट वॉज अ अलगद नेऊन लावलं असतं. झालं काय असतं, शिप स्टडी झाली असती. नोईंग जॅपनीज त्यांनी मला ताबडतोब असिस्टन्स दिला असता. सगळ्यांचं आय वुड हॅव सेव्ड ऑल द लाईव्स. लाईफ वॉज पॅरामाउंट. आणि हे जे मी शेवटचं वाक्य बोललो दॅट वॉज वेल अप्रिशिएटेड अँड आय गॉट अ स्टँडिंग ओवेशन. म्हटल्याप्रमाणे ना ह्या आमच्या करिअरमध्ये असे क्षण अतिशय दुर्मिळ असतात की तुमच्या कामाचं ऍक्च्युअली कोणीतरी अप्रिसिएशन केलेलं आहे. ओके. सी यू कांट मेजर इट इन मनी, यू कांट मेजर इन एनी ट्रॉफी. राईट. पण फ्रॉम युअर पिअर ग्रुप त्यांच्याकडनं जी तुम्हाला शाबासकी मिळते. बरोबर. आणि पिअर ग्रुप म्हणजे कुठचे हे सगळे एस्टॅब्लिश्ड लोक आहेत. राईट. मोठमोठ्या कंपन्यांचे मॅनेजर्स आहेत. त्यांच्याकडनं मिळतं. देन इट गिव्हज अ काइंड ऑफ अश्युरिटी. येस, व्हॉट यू डिड वॉज समथिंग एक्स्ट्राऑर्डिनरी. बरोबर. सो देयर इज अ लॉट ऑफ प्लस पॉइंट्स इन दॅट. राईट. ग्रेट. आणि अजून असं काही म्हणजे आता कॅरेबियन मध्ये वगैरे तुम्ही गेला होतात का, किंवा समुद्री चाचे? बेसिकली मला ते विचारायचं की समुद्री चाचे वगैरे आम्ही असं पिक्चर मधलं वगैरे बघतो सगळं. इनफॅक्ट समुद्र म्हटलं, जहाज म्हटलं की ते आठवतच. म्हणजे इनफॅक्ट
समुद्री चाचे ज्याला पायरेट्स आपण म्हणू, त्याचा जो आम्हाला अनुभव आला, इट वॉज क्वाईट अ हिलेरियस वन. हिलेरियस. हां